नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माधुरीज डेली ब्लॉग. तर बघा, आता उन्हाळा वाढत चाललाय, हो की नाही? आणि उन्हाळा वाढला की आपल्याला सगळ्यात पहिला आठवते एक तर आईस्क्रीम, कुल्फी, असं थंड काही पण पदार्थ ना आपल्याला खायला आठवतात. आणि मग यामध्ये ना अनहेल्दी काही खाण्यापेक्षा ना आपण हेल्दीच खाणं घरच्या घरी तयार करू शकतो. तर आज ना हा सोप्पा आणि अगदी परफेक्ट आणि हेल्दी पर्याय म्हणून ना इथे मी ना मखाना आणि खजूर मिक्स अशी कुल्फी घरच्या घरी तयार केलेली आहे. तर त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज इथे शेअर केलेला आहे. तर बघा, मखानामध्ये ना कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतात, त्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि आपल्याला ना वजन कमी करायला सुद्धा मदत होते. त्यामध्ये ना कॅल्शियम जास्त असतं आणि आपली हाडं ना कॅल्शियम जास्त लागतं, त्यामुळे अगदी मजबूत होतात. मखाण्यामध्ये ना सोडियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे ना ब्लड प्रेशर सुद्धा आपला आटोक्यात राहतो. फायबर जास्त असल्यामुळे पचनसंस्था सुद्धा सुधारते आणि ना रक्तातील साखर ना आपली आटोक्यात राहते. तर तुम्ही बघू शकता. आता आईस्क्रीमसाठी ना आपल्याला मखाना, मिल्क पावडर, कोको पावडर, थोडीशी साखर, वेलची आणि थोडेसे खजूर घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता, इथे ना मी गोकुळचं म्हणजेच म्हशीच्या दुधाची एक पॅकेट घेतलेलं आहे. आता हे पिशवी ना अर्धा लिटरची आहे. त्यातलं थोडंसं मी दूध इथे साईडला काढून ठेवलेलं होतं, कारण थोडीशीच बनवायची होती मला ही कुल्फी. जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल ना तर तुम्ही त्यामध्ये ना दूध जास्त घालू शकतात. खजूरमध्ये ना नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे आपल्याला ना ताकद भेटते आणि थकवा सुद्धा आपला दूर होतो. यामध्ये ना भरपूर सारे फायदे आपल्याला होतात. त्यातनं जास्त फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि खजूरमध्ये ना मॅग्नेशियम, तांबे आणि सेलेनियम सगळं भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे ना आपल्या हाडांना सुद्धा खूप मजबूती भेटते. पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ना ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो आणि त्यात लोह भरपूर असतं, त्यामुळे ना आपल्या शरीराच्या अशक्तपणा जे येतो ना आपल्याला, ते सुद्धा प्रमाण कमी राहतं. आणि यामध्ये भरपूर सारे जीवनसत्व असतात. व्हिटॅमिन सी आणि डी असल्यामुळे ना आपली त्वचा आणि केस सुद्धा सुधारण्याचं काम हे करत असतं. त्यामुळे ना खजूर आणि मखाना आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात. तर इथे मी ना कॉर्नफ्लावर, मिल्क पावडर आणि थोडीशी कोको पावडर हे सगळं इथं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता हे जे आपण दूध उकळायला ठेवलेलं होतं ना, ते छान असं थोडंसं उकळल्यानंतर ना आपल्याला हे मग त्यामध्ये मिक्सर घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात, अशा पद्धतीने आपल्याला याचं टेक्स्चर झालेलं आहे. सगळं एकत्रित व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मिल्क पावडरमुळे ना आपल्याला छान असं टेस्ट तयार होते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला आता हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला मखाने ना आपल्याला थोडेसे मऊ पडलेले असतात, त्यामुळे ना ते भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मखाने, साखर, थोडीशी मी 2 चमचे साखर वापरली आहे. खरं तर आपण खजूर वापरला आहे, त्यामुळे साखर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही टाकू शकतात. जर आपल्याला शुगरचे वगैरे पेशंट असतील तर त्यांच्यासाठी ना विदाऊट शुगर टाकून, म्हणजेच आपण फक्त खजूरची सुद्धा ही कुल्फी तयार करू शकतो. पण इथे ना थोडेसे गोड व्हावी म्हणून मी ना थोडीशी साखर घातलेली होती. ते सगळ्याची इथं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता हे खजूर ना जास्त ओली होती, म्हणजे मऊ होती, त्यामुळे ना मी मिक्सरमध्ये फिरवलेली नव्हती, कारण म्हटलं मिक्सरला फिरवलं तर ते भांड्याला व्यवस्थित असं सगळीकडे फिरल्या जाणार नाही आणि चिटकून बसले की ती ब्लेड तुटायची शक्यता असते. त्यामुळे ना इथे मी फक्त चाकूनी कट करून घेतलं. आणि आपल्याला आता हे उकळत्या दुधामध्ये टाकल्यावरती ना तर हे सगळे लगेच मेल्ट होतं, कारण हे खजूर ना खूप मऊ होतं आणि खूप छान क्वालिटीचं असल्यामुळे ते लगेच मेल्ट होतं. जर साधं खजूर येतं ना, त्याचं तुम्ही कट करून तुकडे सुद्धा घालू शकतात. यामध्ये तुम्हाला हवा असले टुटी फुटी सुद्धा तुम्ही घालू शकतात आणि व्हॅनिला इसेन्स सुद्धा घालू शकतात. पण इथे मी कोको पावडर घेतल्यामुळे ना चॉकलेट फ्लेवरची मी कुल्फी बनवत होते. पण खूप छान आणि हेल्दी टेस्टी आपली ही कुल्फी तयार होणार आहे. तर बघा, इथे मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं हे सगळं ना यामध्ये टाकून घेतलं. आता ज्यावेळेस आपण यामध्ये खजूर घातलं ना, त्याच वेळेस या दुधाचा कलर चेंज झालेला होता, त्यामुळे थोडासा ना लालसर कलर याला आलेला होता. आता नंतर यामध्ये ना कोको पावडर, मिल्क पावडर आणि थोडंसं चमचाभर घेतलेलं कॉर्नफ्लावर हे सगळं मी एकत्रित आधी करून ठेवलेलं होतं, कारण हे आपण डायरेक्टली दुधामध्ये टाकायला गेलो ना तर त्याच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे आधी आपल्याला एका प्लेटमध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग उकळत्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता कॉर्नफ्लावर असल्यामुळे ना हे दूध उकळलं की लगेच याला ना घट्ट व्हायला तयार होते. तर तुम्ही पाहू शकतात, जसं आपलं हे दूध उकळलं जाईल ना तसं याचं ना टेक्स्चर चेंज होतं आणि हे थोडं थोडं घट्ट होत राहतं. तर अशा पद्धतीने आपल्याला जास्त पण घट्ट बनवून घ्यायचं नाही. असं थोडंसं घट्ट झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे. आता हे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, कारण गरम आपल्याला टाकायचं नाही. यामध्ये ना आपण चोको चिप्स टाकणार आहोत, त्यामुळे ना त्याला
पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर बघा इथे माझ्याकडे कुल्फी मोल्ट नसल्यामुळे ना मी हे जे आपला टिफिन राहतो ना लहान मुलांचा डब्बा, तर तोच घेतलेला होता. त्यामध्ये खाली ना थोडेसे चिप्स टाकून घेतले. आता हे माझ्याकडे केकचं असल्यामुळे थोडंफार साहित्य आहे आणि त्याचा वापर मला ना इथे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपी तयार करण्यासाठी होत असतो. तर बघा इथे अशा पद्धतीने ना मी ही सगळे डब्यामध्ये चोको चिप्स टाकून घेतले. त्यावरती आपल्याला आता हे थंड झालेलं सारण टाकून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जर ह्याचं आईस्क्रीमचं किंवा कुल्फी मोल्ड असेल ना तर त्यासाठी तुम्ही ते वापरू शकतात. तर इथे थंड असल्यामुळे ना त्यामध्ये मी थोडेसे हे चिप्स टाकून घेतले. व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं आणि नंतर मग आपल्याला हे ना डब्यामध्ये ठेवायचं आहे. आता लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण हे डब्यामध्ये ठेवणार आहोत ना तेव्हा त्यावरती ना पूर्ण एअरटाईट हे करून ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही ना एखादी पिशवी आपल्याला पॅक करून ठेवायची आहे किंवा ते आपल्याला सिल्वर कलरचा पेपर भेटतो तर तो लावून आपल्याला हे पूर्णपणे म्हणजे हवेचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे टाईट करून ठेवायचं आहे. तर बघा इथे मी सगळं ह्या डब्यामध्ये ओतून घेतलं. आता माझ्याकडं ना ही सिल्वर कलरचा पेपर नसल्यामुळे ना मी साधा प्लॅस्टिकचा पेपर इथे वापरलेला आहे. अगदी घरच्या घरी आणि उन्हाळ्यामध्ये आपण टेस्टी आणि हेल्दी ही कुल्फी तयार करू शकतो. पण तुमच्याकडं जर ह्याचं कुल्फी मोल्ड असेल ना तर अगदी बेटर पर्याय आहे, कारण ते दिसायला सुद्धा सेम आपण बाहेर कुल्फी खातो त्याच पद्धतीने होतं. पण ते माझ्याकडं नसल्यामुळे नाही तर मी डब्यामध्ये ह्याला ओतून घेतलेलं आहे. तर पाहू शकतात सगळं मी ते सगळं सारण आणि चमच्याला लागलेलं सुद्धा मी तर काढून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळं डब्यामध्ये काढून ठेवल्यानंतर ना वरून थोडंसं डेकोरेशन म्हणून मी परत इथे ना चोको चिप्स टाकून घेतले आणि दिसायला तर खूप सुंदर झालेली होती. आता आईस्क्रीम आणि कुल्फी बनायचं म्हटलं ना याला भरपूर सारा वेळ लागतो, त्यामुळे ना ही कुल्फी मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी इथे तयार करून घेतलेली होती. सगळीकडे असे थोडे थोडे करून आपल्याला इथे ना हे चोको चिप्स टाकून घेतले. नंतर आता हे ना माझ्याकडं पोह्याचा पेपर होता, जे की पिशवी आहे ना तर ती पिशवी मी या डब्यावरती ठेवली आणि नंतर त्याला झाकण लावलं, कारण याचं ना पूर्ण टाईट आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं आहे. बाहेरचा हवेची त्याच्याशी कॉन्टॅक्ट आला नाही पाहिजे, तरच आपली छान अशी ही आईस्क्रीम आणि कुल्फी सेट होत असते. तर अशा पद्धतीने याला ना पॅक असं पूर्ण टाईट आपल्याला करून घ्यायचं आहे. पूर्ण टाईट झाल्यानंतर ना आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आता फ्रीजरमध्ये ठेवताना ना आपल्याला कमीत कमी 7 ते 8 तास तरी आपल्याला हे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवावं लागतं. त्यामुळे ना इथे मी फ्रीजरमध्ये ठेवलं आणि हेचं ना टाईमसुद्धा मी चेंज केला. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपले हे फ्रीजमध्ये ठेवून झालेले आहे. आता हे ना सकाळी आपण पाहिल्यानंतर असं हे आईस्क्रीम आपलं पूर्णपणे सेट झालेलं होतं. तर आता इथे ना चाकूच्या साह्याने याला मी वेगवेगळे शेप देऊन घेणार आहे, म्हणजे कट करून घेणार आहे. आणि जे आता आपल्याकडे ना तुम्ही डायरेक्टली ते आईस्क्रीम काढायचा चमचा असतो त्याने सुद्धा हे तुम्ही काढू शकतात. पण इथे ना मी याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. साईडला सुद्धा थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी आईस्क्रीम आणि जे कुल्फी आपण म्हणतो तर ते लगेच निघल्या जाईल. म्हणून याला ना व्यवस्थित असं मी चाकूने साईडला कट करून घेतलेलं होतं, म्हणजे जे चिटकलेलं असेल ना डब्याला तर ते निघून जातं. तर अशा पद्धतीची ना आपली परफेक्ट अशी मखाना खजूर कुल्फी घरच्या घरी अगदी टेस्टी आणि हेल्दी तयार झाली होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की